मुंबईतील प्रदेश कार्यालयात भाजपाची आज महत्त्वाची बैठक। महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची आज मुंबईतील प्रदेश कार्यालयात महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन। स्थानिक निवडणुकांच्या अनुषंगाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आढावा। या बैठकीत भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित। हिंदूंचा जन्मदर घटतोय, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं वक्तव्य। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुस्लिम समाजाच्या लोकसंख्येबाबत महत्त्वाचे विधान केले आहे। हिंदूंचा जन्मदर घटतोय, घुसखोरीमुळे भारतात मुसलमान वाढ, मुसलमानांची लोकसंख्या 24% वाढते, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली। संग्राम जगतापांचं विधान चुकीचं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य। संग्राम जगताप यांनी दिवाळीत फक्त हिंदूंकडूनच खरेदी करा असे जाहीर आवाहन केले। यावर राजकारणात चर्चांना उधाण आलं असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे। संग्राम जगतापांचं विधान चुकीचं, आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंनी आरशात बघावं, नंतर अशी मोर्चे काढणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागणीसाठी थेट मोर्चाचे आयोजन करण्यात आले। ह्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार टीकास्त्र केली आहे। उद्धव ठाकरे यांनी आरशात बघावं, नंतर अशी मोर्चे काढणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका। तर अजून किती हंबरडे फोडणी बाकी आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला। राज्यात पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। ह्याच पूरस्थितीचा आढावा घेत विरोधी पक्षाकडून अनेक वेळा शेतकऱ्यांना कर्जमाफी करा अशी मागणी करण्यात आली, मात्र राज्य सरकारने कर्जमाफीच्या मागणीबाबत प्रतिक्रिया दिली नाही। म्हणूनच आता विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मागणीसाठी तसेच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या या मागणीसाठी आज ठाकरेंचा छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चाचे आयोजन करण्यात आले। या मोर्चात कार्यकर्ते व मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित।